गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी अनिता संदीप सोनवणे, विक्रोली पाकसाईड शाळेची शिक्षिका आहे. आज आपण निबंध लेखन बरोबर येते का? ओके स्टुडंट्स, आज आपण निबंध लेखन हा प्रकार पाहणार आहोत. निबंध लेखन हा जो प्रकार आहे, तुम्हाला परीक्षेत कृती पत्रिका प्रश्न क्रमांक 5 ई मध्ये हा प्रकार विचारला जातो. तुम्हाला निबंध लेखनाचे प्रकार यावर्षी 3 आहेत. एक आहे प्रसंग लेखन, दुसरा आत्मकथन आणि तिसरा आहे कल्पना प्रधान निबंध. आता या 3 निबंधांपैकी या ठिकाणी मला 3 प्रकारांपैकी तुम्हाला 2 निबंधाचे प्रकार या ठिकाणी एक्झामला दिले जातात. तर दोघांपैकी एक कुठलाही तुम्हाला एक निबंधाचा प्रकार तुम्हाला परीक्षेला लिहावा लागतो. आता बघूया त्यापूर्वी आपण निबंध म्हणजे काय. बघा, निबंध म्हणजे आपल्या विचारांची सुसंगत मांडणी. ही शब्दांची रचना मुद्देसूद असली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बघा, निबंध हा जो प्रकार आहे हा आपण म्हणजे जवळजवळ 3री ते 4थी पासून तर आजपर्यंत आपण हा प्रकार लिहत आलेलो आहे. म्हणजे आपण त्याचं जे रूपांतर आहे, पहिले आपल्याला 1 पॅरेग्राफ, 2 पॅरेग्राफ, 3 पॅरेग्राफ असं होतं. पण आता त्याची लेंथ आपली वाढलेली आहे. म्हणजे 8 मार्काच्या मानाने आपल्याला निबंध मोठा असला पाहिजे. त्याचप्रमाणे निबंध किती मोठा लिहिलाय हे महत्वाचे नाही. म्हणजे बघा, यात काय म्हटलंय, जास्त मोठा पण नको, लेंदी सुद्धा नको, असं 3 ते 4 पेजेस असा सुद्धा नको पाहिजे. तर तो विषयाला किती धरून लिहिला आहे हे महत्वाचे आहे. मग बघा, निबंध लेखन करताना कुठल्या कुठल्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला महत्वाच्या असतात आणि ते कशाशी रिलेटेड या ठिकाणी आपल्याला लिहायचा असतो. निबंध हा कमीत कमी 3 ते 4 पॅरेग्राफ मध्ये असला पाहिजे. बघा, म्हणजे 3 ते 4 पॅरेग्राफ मध्ये तुमचं निबंधाची जी काही मांडणी आहे, तुम्ही जो निबंध लिहिणार आहात एक्झामला, सर्वात शेवटी तो या ठिकाणी निबंध कसा असला पाहिजे, जास्त लेंदी नको. म्हणजे तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे 3 ते 4 पॅरेग्राफ व्यवस्थित सुटसुटीत अशा प्रकारे असला पाहिजे. दुसरा मुद्दा बघा, निबंधाची सुरुवात ही आकर्षक असावी. म्हणजे समोरच्याला आवडेल अशी त्याची सुरुवात या ठिकाणी लेखका म्हणजे तुम्ही स्वतः विद्यार्थ्यांनी करायची आहे या ठिकाणी. तिसरा मुद्दा, विषयाला धरून काव्य, ओळी, सुभाषिते या ठिकाणी टाकू आपण शकतो. म्हणजे या ठिकाणी जर समजा या ठिकाणी पावसाळ्यातील एक प्रसंग किंवा एखादा निबंधाचा प्रकार दिला असेल, तर त्याच्याशी रिलेटेड आपण कवितेच्या ओळी किंवा सुभाषित आपण त्या ठिकाणी वापरू शकतो या ठिकाणी. मग बघा, शब्द समजतात प्रभावीपणे, पण कसं लिहायचं. तुमच्यासारख्या मुलांना प्रश्न पडत असेल की आता निबंध तर दिला आहे, हा 8 मार्काला आहे, तो कशा प्रकारे लिहायचा, त्याचा शेवट कशा प्रकारे करायचा. काही कठीण नाहीये. निबंधामध्ये आपल्याला 6 ते 7 मार्क या ठिकाणी इझिली या ठिकाणी मिळू शकतात. तुमचं अवांतर वाचन चांगलं असेल तर नक्कीच या ठिकाणी
निबंध लेखन हा जो प्रकार आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळवून देऊ शकतो. या ठिकाणी लेख सुरू करून तो शेवटपर्यंत कसा आणला जातो हे या ठिकाणी आपल्याला ते बघायचं, म्हणजे आपण कशा रीतीने त्या निबंधाच्या विषयाला हँडल करतो हे आपल्यावर ठरत असतं या ठिकाणी. मग बघा, त्यापैकी आपण पहिला प्रकार बघणार आहोत प्रसंग लेखन. बघा, मग आता प्रसंग लेखनामध्ये या ठिकाणी काय महत्वाचे मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर आपल्याला प्रसंग लेखन हा जो निबंध आहे तो खूप इझी प्रकारे जाऊ शकतो. या ठिकाणी बघा, विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वासाला परिचित असा प्रसंग देऊन त्याचे वर्णन करण्यास सांगितले जाईल किंवा चित्र देऊन त्या आधारे वर्णन करण्यासही सांगितले जाते. म्हणजे बघा, प्रसंग लेखनामध्ये या ठिकाणी 3 मुद्दे लक्षात घ्यायचे. कुठले? पाहिलेले म्हणजे आपण जे बघितलेले आहेत प्रत्यक्ष त्याला म्हणून आपण पाहिलेले. ऐकलेले म्हणजे आपण जे ऐकलेले आहेत ती घटना, आणि अनुभवलेले म्हणजे आपण स्वतः त्या गोष्टींना सामोरे गेले आहोत. असे 3 प्रकारे या ठिकाणी या निबंधाचा या ठिकाणी विचार केला जातो. म्हणजे या पाहिलेले, ऐकलेले आणि अनुभवलेल्या प्रसंगांचे वर्णन या ठिकाणी करायचे असते. मग बघा, प्रसंग लेखन म्हणजे एखाद्या प्रसंगाचे शब्दात वर्णन करायचे असतात. म्हणजे एखादा प्रसंग आपल्या समोर उभा आहे, त्या प्रसंगाचे वर्णन काय करायचं तर शब्दात करायचं. म्हणजे हा प्रकार एखाद्या वर्णनात्मक निबंधाचाच हा एक प्रकार आहे. पूर्वी आपल्याला बघा फक्त नाव या ठिकाणी चेंज करून दिलेलं आहे. पूर्वी आपल्याला वर्णनात्मक निबंधच होते, पण या वर्षी म्हणजे 2 ते 3 वर्षांपासून त्याचं नाव या ठिकाणी चेंज झालं. त्याला आपण प्रसंग लेखन असं सुद्धा म्हणू शकतो. या निबंधात आपण पाहिलेल्या प्रसंगांचे किंवा अनुभवलेल्या प्रसंगांचे वर्णन करतो. हा प्रसंग कसा असतो बघा, आनंदाचा असतो, दुःखाचा असतो, संकटाचा असतो किंवा गमतीचा असतो. परीक्षेत दिलेला प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे. म्हणजे एखादा आनंदाचा प्रसंग असेल तर आपण तो अनुभवलेला आहे, एखादी घटना अनुभवलेली असेल किंवा एखादं आपल्या भावा बहिणीचं लग्न असेल ते आपण स्वतः अनुभवलेले, आपण त्या जागी होतो, तर तो प्रसंग आपण जसेच्या तसं या ठिकाणी आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याला म्हणूयात आपण प्रसंग लेखन. या प्रसंगात आपण आहोत म्हणजे स्वतः आहोत अशी कल्पना या ठिकाणी करायची आहे. या प्रसंगाचे वर्णन करायला सुरुवात करा. आपण लिहिलेले वर्णन वाचल्यावर वाचकाच्या डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बघा, आपण स्वतः या ठिकाणी तिथं आहोत आणि दुसऱ्याने आपलं ते जे काही लिहिलेलं आहे ते वाचल्यानंतर त्याला असं वाटतंय की आपण सुद्धा या घटनेमध्ये किंवा सामील आहोत असं त्याला स्वतः वाटत असतं. म्हणजेच काय, त्यासाठी महत्वाचे तपशील प्रसंगाचे लिहिता आले पाहिजेत. मग बघा, आता या ठिकाणी या प्रसंगामध्ये स्वतःच्या व्यक्तीच्या भावभावना सुद्धा या ठिकाणी व्यक्त झाल्या पाहिजे. म्हणजे तो प्रसंग कसा वाटला पाहिजे तर जिवंत असल्यासारखा वाटला पाहिजे या ठिकाणी. मग बघा, मग प्रसंग लेखनामध्ये अशा कुठल्या प्रकारचे निबंध येतात? आता तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा भरपूर अशा घटना असतात, अपघात असतात किंवा आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर तो सुद्धा प्रसंग लेखन मध्ये या ठिकाणी तो निबंध घेतला जातो. आता बघा, तुमच्या समोर या ठिकाणी 2 प्रसंग या ठिकाणी दिलेले आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ, समता विद्यालय, लातूर, पुणे. प्रमुख पाहुणे माननीय कवी प्रमोद जाधव. स्थळ समता विद्यालय सभागृह, लातूर. वेळ सकाळी 11:30. म्हणजे बघा, अशा प्रकारचा टॉपिक तुम्हाला परीक्षेला दिला जाईल. मग अशा प्रकारचा टॉपिक दिल्यानंतर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी स्वतः 10वीचे विद्यार्थी आहात. म्हणजे निरोप समारंभ म्हणजे काय, सेंड ऑफ. जेव्हा आपल्या वर्षाच्या शेवटी शाळेचा दिवस असतो त्याला आपण म्हणतो आपण निरोप समारंभ. मग या ठिकाणी तो कार्यक्रम शाळेने या ठिकाणी आयोजित केला होता विद्यार्थ्यांसाठी असं समजून, आणि त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित होतो. मी आधीही सांगितलं या ठिकाणी आपण काय तर स्वतः अनुभवलेले प्रसंग या प्रसंग लेखनात येत
असतात. म्हणजे या ठिकाणी काय तर पाहिलेले, ऐकलेले आणि अनुभवलेले असे प्रसंग या ठिकाणी जिथं येतात त्याला म्हणतात प्रसंग लेखन. मग आता या ठिकाणी आपण स्वतः आहोत असं समजून या ठिकाणी त्या निबंधाची रचना या ठिकाणी आपल्याला करायची आहे. या ठिकाणी बघा, एक तर तुम्हाला ते वर्णन दिलेलं असेल किंवा चित्र दिलेलं असेल. आता या ठिकाणी तुम्हाला मुद्दे पण दिले आहेत आणि काय विषय आहे तो सुद्धा दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी ठिकाण, स्थळ जे आहे ते सुद्धा दिले आहे आणि प्रमुख पाहुणे तुमच्या कार्यक्रमाला कोण उपस्थित होते हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी या निबंधात दिलेले आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी स्वतः आहोत असं समजून या ठिकाणी ज्या निबंधाची मांडणी या ठिकाणी करायची असते त्याला म्हणतात प्रसंग लेखन. मग आता बघा, निरोप समारंभामध्ये या ठिकाणी आपण वर्षभरामध्ये आपण काय काय शाळेत केलं त्या आठवणी, आपल्या जुन्या आठवणी, शाळेतील कार्यक्रम आयोजित केले, मग त्या ठिकाणी तुमच्या गोड मित्रमैत्रिणींच्या आठवणी तुम्ही या ठिकाणी शेवटच्या दिवशी शेअर करतात. शिक्षकांसमोर तुम्हाला काय काय कठीण प्रसंग आले अभ्यास करताना ते तुम्ही शेअर करतात. तुमच्या कार्यक्रमाच्या दिवशी कशा प्रकारे या ठिकाणी म्हणजे लहान म्हणजे 7वी-8वीचे जे मुलं असतात त्या ठिकाणी कशा प्रकारे त्यांनी आपल्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमामध्ये नंतर या ठिकाणी काय काय सांगण्यात आले, मोठ्या व्यक्तींनी या ठिकाणी गायडन्स केलं. अशा प्रकारचे मुद्दे जर तुम्ही ऍड करत करत गेले त्या ठिकाणी 3 ते 4 पॅरेग्राफ मध्ये या ठिकाणी तुमचा निबंध या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो. मग तसाच बघा, दुसरा निबंधाचा दिलेला आहे प्रकार या ठिकाणी अकस्मात पडलेला पाऊस. आता या ठिकाणी अकस्मात पडलेला पाऊस त्यामध्ये अशा प्रकारचे मुद्दे किंवा चित्र या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असतं. मग बघा, यात कुठल्या प्रकारचे मुद्दे आहेत? पावसापूर्वीचे वातावरण, मिळालेला आनंद, तुमच्यावर झालेला परिणाम, प्रत्यक्ष पावसाचा अनुभव. आता या वरील प्रसंगामध्ये तुम्ही उपस्थित आहात अशी कल्पना करून प्रसंग लेखन करायचं आहे. या ठिकाणी म्हटलेले बघा, मुद्दा काय दिला त्यांनी, तर तुम्ही स्वतः या ठिकाणी त्या पावसामध्ये आहात असं समजून या ठिकाणी ते निबंध लेखन या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे अचानक एक दिवस पाऊस पडला आणि त्या दिवशी माझी कशी धांदल झाली, पण तरी मला ते वातावरण कशा प्रकारे आवडलं, तर तो अनुभव तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला की वाईट वाटला, तुम्ही दोघंही प्रकारांपैकी कुठला एक प्रकार या ठिकाणी म्हणजे आनंदाचा वाटला किंवा दुःखाचा वाटला, म्हणजे या ठिकाणी मी फसले पावसामध्ये घरी जाताना, तर ते सगळं तुमच्यासोबत ज्या ज्या घटना घडल्या तर ते तुम्ही या ठिकाणी त्या निबंधामध्ये शेअर करू शकतात. याला म्हणतात या ठिकाणी प्रसंग लेखन. म्हणजे तुमच्या समोर जो प्रसंग दिलेला असेल, काय म्हणायचं या ठिकाणी फक्त की तुम्ही त्या ठिकाणी आहात असा प्रसंग, अशी कल्पना करून या ठिकाणी ते वर्णन लिहायला सुरुवात करायची आहे. म्हणजे या ठिकाणी काय, तो जसाच्या तसा या ठिकाणी दुसरा व्यक्ती जेव्हा वाचेल ती घटना किंवा त्याला सुद्धा त्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला पाहिजे. म्हणजे तो प्रसंग कसा वाटला पाहिजे, तर जिवंत प्रसंग, म्हणजे ती घटना त्याच्यासोबत सुद्धा घडत आहे असं वातावरण या ठिकाणी त्या निबंधामधून तुमचं दिसलं पाहिजे. मग एक प्रसंग लेखनाचा एक नमुना या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. मग बघा, या ठिकाणी तुम्हाला मुद्दे सुद्धा दिले जातात, काही वेळेस चित्र या ठिकाणी सुद्धा दिले जातात. आता या ठिकाणी प्रसंग लेखन निबंधामध्ये एक प्रकार आपण घेतलेला आहे, तो म्हणजे मला झालेला अपघात. आता या ठिकाणी एक कल्पना आपण केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जर कोणासोबत काही झालं असेल तर या ठिकाणी तो कशा प्रकारे झाला, तो कधी झाला, कुठल्या दिवशी झाला, कुठल्या ठिकाणी झाला, हे सुद्धा तुम्ही तिथं या ठिकाणी शेअर करू शकता किंवा ते लिहू शकता त्या ठिकाणी. मग बघा, सायकल सहल या ठिकाणी तुमची झालेली, म्हणजे त्यामध्ये जे मुद्दे आहेत त्याच्याशी रिलेटेडच या ठिकाणी आपल्याला लिहायचं आता आहे या ठिकाणी. मग बघा, मला झालेला अपघात यामध्ये मग त्यात मुद्दे काय आहेत, स्वतःची व इतरांची काळजी घेणे, रहदारीचे नियम शिकवणे, अपघात होणे, नैराश्य येणे आणि आई बाबांचा सहवास. या मुद्द्यांना धरून जर तुम्ही निबंध लेखन केलं तर निश्चितच तुम्हाला 6 ते 7 मार्क या ठिकाणी निश्चितच मिळतील. आता निबंध लेखन करताना या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर योग्य ठिकाणी केला गेला पाहिजे या ठिकाणी, कारण का प्रसंग लेखन आहे.
कारण आपण ती घटना दुसऱ्याला सांगत आहोत असं समजून या ठिकाणी म्हणजे आपल्या सोबत घडलेली आहे की त्या दिवशी कोण कोण होते, म्हणजे या ठिकाणी ती व्यक्ती आपल्याला काय म्हटली होती त्याचा उल्लेख जरी आपण याद केला तरी चालेल. मग अशा प्रकारे प्रसंग लेखनाचं निबंध लेखन या ठिकाणी करायचं आहे. आता पुढचा आपला निबंध लेखनाचा प्रकार आहे आत्मकथन निबंध. आता आत्मकथन हा जो निबंध प्रकार आहे तो या ठिकाणी कशा प्रकारे लिहिला गेला पाहिजे. आत्मकथन निबंधात कल्पना विलासाला भरपूर वाव असतो. म्हणजे बघा, आपण स्वतःच एखाद्या सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या जागी आहोत अशी कल्पना करून त्याच्या मनातील भावभावनांचे वर्णन या ठिकाणी करायचे आहे. म्हणजे बघा, एखादी निर्जीव वस्तू असेल तर ती आपण काय सजीव आहोत आणि तिच्या मनातील भावनांचं वर्णन या ठिकाणी आपल्याला करायचं असतं. निर्जीव आणि सजीव वस्तू स्वतः बोलत असल्याने वाक्य रचना प्रथम पुरुषी या ठिकाणी असली पाहिजे. या ठिकाणी तुमची माणसांप्रमाणेच निर्जीव वस्तूंना मन असते तर त्या ठिकाणी स्वतःला ठेवून तशी कल्पना करा. आपल्याला काय वाटले असते याचा विचार करा. या निबंधाच्या प्रकारामध्ये वाचकाशी जवळीकता साधता येईल अशी भाषा असावी. जिव्हाळा निर्माण होईल अशी अकांत निवेदन असावे. म्हणजे या ठिकाणी बघा, मी थोडक्यात पुन्हा सांगते. आत्मकथन निबंधामध्ये या ठिकाणी या ठिकाणी लक्षात काय घ्यायचंय, अशा प्रकारचा जर निबंध आला तर पॉइंट्स कुठले लक्षात ठेवायचे, तर या ठिकाणी म्हणजे त्या घटनेमध्ये तो कसा आहे, या ठिकाणी ती घटना आपण स्वतः सजीव आहोत किंवा निर्जीव आहोत आणि आपण त्या ठिकाणी आहोत असं समजून या ठिकाणी तो निबंधाचं लिखाण या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या ठिकाणी निबंधाची जी वाक्य रचना आहे, सेंटेन्स जे आहेत ते आपले प्रथम पुरुषीच असायला पाहिजेत. मग या ठिकाणी बघा, निबंधांचं सुरुवातीला या ठिकाणी काय करायचं, आपल्या मुद्द्याचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे. म्हणजे एखादा पॉइंट्स तुम्हाला किंवा चित्र किंवा मुद्दे दिलेले असतील तर या ठिकाणी तुम्हाला ते व्यवस्थित वाचून या ठिकाणी ते तुम्हाला त्याची मांडणी या ठिकाणी करायची आहे. म्हणजेच काय, आपण त्याच्या जागी आहोत तर आपल्याला काय वाटले असेल याचा विचार या ठिकाणी करून त्याची कल्पना या ठिकाणी मांडायची आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी त्या वाचकाशी म्हणजे या प्रकारच्या निबंधामध्ये वाचकाशी जवळीकता या ठिकाणी साधता आली पाहिजे. अशा प्रकारचा तुमचा आत्मकथन निबंध असला पाहिजे. मग आता बघा, आत्मकथन निबंधामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे विषय या ठिकाणी असतात. मी शेतकरी बोलतोय किंवा झाडाचे आत्मवृत्त, मी पक्षी झालो तर, म्हणजे या ठिकाणी काय, तर यामध्ये प्रथम पुरुषी वाक्यरचना तुमची असली पाहिजे. या ठिकाणी म्हणजेच काय, त्यातील घटक तुमच्याशी बोलत आहेत अशी कल्पना करून या ठिकाणी, आता जसं झाडाचा आत्मवृत्त आहे तर हा झाड हा आपल्याशी बोलत आहे असं समजून या ठिकाणी तो आपल्याला सगळं सांगत आहे आणि त्या ठिकाणी आपण त्याच्याशी बोलत आहोत अशी कल्पना या ठिकाणी तिथं असली पाहिजे. आता हा निबंध प्रकार जो आहे तो सुद्धा तुम्हाला 3 ते 4 पॅरेग्राफ मध्ये अपेक्षित आहे, लिहिणं गरजेचं आहे. म्हणून निबंधामध्ये लिहित असताना पॅरेग्राफ करणं या ठिकाणी जरुरी आहे. 5 ते 7 ओळी झाल्यानंतर पुन्हा दुसरा पॅरेग्राफ, पुन्हा त्या ठिकाणी 5 ते 7 ओळी नंतर पुन्हा पॅरेग्राफ, अशा 3 ते 4 पॅरेग्राफ मध्ये तुमचा हा निबंध असला पाहिजे. मग या ठिकाणी बघा, त्यातलाच आपण एक विषय घेतला आहे, मी शेतकरी बोलतो आहे. शेतकऱ्याचे मनोगत किंवा मी शेतकरी बोलतो आहे हे एकच अर्थाचे शब्द आहेत. मग या ठिकाणी बघा, कशा प्रकारचा मुद्दा या ठिकाणी किंवा कशा प्रकारचे पॉइंट्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बघा, सगळं पावसावरच अवलंबून. आता आजकालच्या शेतकऱ्यांचे आपण जर हाल बघितले, त्या ठिकाणी टीव्हीवर आपण भरपूर अशा न्यूज त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात की शेतकरी
या ठिकाणी आपल्या शेतामध्ये जर अन्न पिकलं नाही, पाऊस नाही पडला, तर त्याला किती दुःख होतं, किती नुकसान या ठिकाणी त्याचं होत असतं. तर त्याच्या पूर्ण पॉइंट्स नुसार आपल्याला ते निबंध लिहायचा आहे. मग आता या ठिकाणी बघा कशा प्रकारे पॉइंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. सगळं पावसावर अवलंबून, पहिला पाऊस, आकाशाकडे डोळे, नदी, धरणे, कालवे नसणे, छोटा शेतकरी, थोडी जमीन, काळी आई आणि लहरी पाऊस. म्हणजे या मुद्द्यांशी रिलेटेडच आपला निबंध असला पाहिजे. निबंध लेखन करताना आपण आपल्या मनाचे मुद्दे या ठिकाणी तिथे मांडायचे नाही. म्हणजे विषयाला धरूनच तुमचा हा आत्मकथन निबंध लिहायचा आहे. म्हणजेच काय, मुद्द्यातील घटक तुमच्याशी बोलत आहे असं कल्पना करून या ठिकाणी तुम्हाला तो निबंध लेखन करायचा आहे. आता हा झाला आपला शेतकऱ्याचे मनोगत. मग तशाच प्रकारे नदीची आत्मकथा सुद्धा विचारली जाऊ शकते परीक्षेला. आता परीक्षेला तुम्हाला चित्र सुद्धा दिलं जातं. मग चित्रावरून सुद्धा तुम्ही या ठिकाणी तो निबंध तुम्ही तयार करू शकतात. आता नदीची आत्मकथा म्हणजे मग आता काय लिहायचं याच्यामध्ये, तर यामध्ये या ठिकाणी नदीचं होत असलेले प्रदूषण, म्हणजे या ठिकाणी आपण जशा गंगा, यमुना या नदींच्या किनारी या ठिकाणी भरपूर असा कचरा या ठिकाणी साचलेला दिसतो आपल्याला. म्हणजे या ठिकाणी आपणच ते पाणी या ठिकाणी प्रदूषित करतो आणि ते पिण्यायोग्य राहत नाही, किंवा तिचं जी स्वच्छता आहे ती या ठिकाणी कशा प्रकारे खराब होते ती या ठिकाणी आपल्याशी बोलत आहे अशी कल्पना या ठिकाणी करून तो निबंध लेखन आपल्याला करायचं आहे. म्हणजे हा सुद्धा निबंध आत्मकथेमध्ये मोडला जाऊ शकतो. म्हणजे बघा अशा प्रकारचे निबंध, किंवा मी सैनिक बोलतो आहे, किंवा नारळाचे आत्मवृत्त, भटक्या कुत्र्याचे आत्मवृत्त, शाळेचे मनोगत, भाजीचे आत्मकथन, मी राष्ट्रध्वज बोलतो आहे, किंवा फलाटाचे आत्मवृत्त, असे वेगवेगळे आत्मवृत्त तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणजे तिथं या ठिकाणी असं नाही की चित्रच असेल, तुम्हाला तिथं मुद्दे सुद्धा दिले जातील आणि मग त्या मुद्द्यांना अनुसरून या ठिकाणी तुम्हाला हा निबंध लेखन करायचं आहे. मग आता आपलं बघा तिसरा जो निबंधाचा प्रकार आहे ते चुकून या ठिकाणी 2 क्रमांक त्याला दिला गेला आहे. बघा कल्पना प्रधान निबंध. आता कल्पना प्रधान निबंधामध्ये हा जो प्रकार आहे तो काय आहे ते बघूया आपण पहिले. या निबंध प्रकारामध्ये कृती पत्रिकेत मुद्दे किंवा वेळ प्रसंगी चित्रे आणि मुद्दे दिले जातात. काही वेळेस बघा मुद्दे मुद्दे म्हणजे पॉइंट सुद्धा दिले जातात किंवा चित्र सुद्धा दिले जातात. या दोन्ही प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारावर विचारा या ठिकाणी निबंध विचारला जातो. म्हणजे एक तर मुद्दे दिले असतील किंवा एक तर चित्र असणार आहे. कशामध्ये? कल्पना प्रधान मध्ये. म्हणजे या ठिकाणी जर प्रसंग लेखन आला आणि कल्पना प्रधान आला तर कल्पना प्रधान पैकी या 2 मुद्द्यांमध्ये एक तर मुद्दे असतील किंवा चित्र असतील. म्हणजे त्या दोघांपैकी एक प्रसंग या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल. मग आता बघा कल्पना प्रधान निबंधामध्ये या ठिकाणी कशा प्रकारचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला घ्यायचे असतात. या प्रकारच्या निबंधात कल्पनाला भरपूर वाव असतो. हा निबंध लिहिताना अवश्य भराऱ्या मारणाऱ्या असाव्यात. भराऱ्या म्हणजे काय? आपल्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या ठिकाणी त्यांची मांडणी या ठिकाणी तिथं करायची आहे. पण हास्यास्पद होऊ नये. म्हणजे या ठिकाणी दुसरं कोणी टिंगल टवाळी त्या निबंधाची करता कामा नये. म्हणजे त्या विषयाशी रिलेटेडच तो असला पाहिजे. अवास्तव कल्पना या ठिकाणी टाळायच्या आहेत. म्हणजे या ठिकाणी असं होईल आणि मग तसं होणार आहे अशा प्रकारचं लिखाण या ठिकाणी तिथं अपेक्षित नाही. सुरुवात करताना वस्तू आपल्याशी सजीव होऊन बोलत आहे. बघा स्टार्टिंग करताना निबंधाची स्टार्टिंग करताना ठिकाणी ती कशी असली पाहिजे? ती सजीव होऊन, ठीक आहे, सजीव होऊन ती आपल्याशी बोलत आहे आणि ती स्वप्नात येऊन संवाद म्हणजे ती आपल्याशी बोलून या ठिकाणी काय करते? दुसऱ्या म्हणजे ती व्यक्ती किंवा ती वस्तू आपल्याशी बोलत आहे अशी कल्पना करून किंवा असा प्रसंग ठेवून सुरुवात केली तर अधिक चांगली. म्हणजे अशा प्रकारचा तुम्ही सुरुवात जरी केली निबंधाची तर अतिशय योग्यरित्या ठरू शकते. सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय? सुरुवात करताना वस्तू आपल्याशी सजीव होऊन बोलत आहे की स्वप्नात येऊन संवाद साधत आहे. कोणताही काल्पनिक प्रसंग रचून सुरुवात केली तरी चालू शकते. कुठल्या निबंध प्रकारामध्ये? तर कल्पना प्रधान निबंधामध्ये. निबंधाचा विषय
माणसाच्या जीवनात किती महत्वाचे कार्य पार पडते हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी ती व्यक्ती किंवा ती घटना, या ठिकाणी ती वस्तू, या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी ते कार्य या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये ती वस्तू जर नसेल त्या ठिकाणी तर काय होऊ शकतं, तिचं महत्व आपल्याला पटलं पाहिजे. हे लक्षात घेऊनच त्यानुसार वस्तूच्या भावभावना व्यक्त करता आल्या पाहिजेत. त्या वस्तूंच्या कार्याच्या तुलनेत माणूस त्या वस्तूला किती सन्मानाने स्थान देतो हे लक्षात घेऊन त्या वस्तूच्या भावना व्यक्त कराव्यात. म्हणजे या ठिकाणी बघा, त्या वस्तूच्या काय, पुन्हा सांगते मुद्दा, त्या वस्तूच्या कार्याच्या तुलनेत माणूस त्या वस्तूला किती सन्मानाने स्थान देतो. आता हा आपण पॉइंट बघितल्यावर आपल्याला हे 2 पॉइंट लक्षात येतील. बघा, आता या ठिकाणी जे चित्र दिले आहे या पॉइंटवर तुम्हाला समजू शकतं की हे आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचे घटक आहेत. सूर्य उगवला नाही तर, म्हणजे कल्पना करा की काय होऊ शकतं जर सूर्यच नाही उगवला. किंवा असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, सूर्य मावळला नाही तर. उगवला आणि मावळला यामध्ये 2 शब्दांमध्ये फरक आहे या ठिकाणी. म्हणजे जर उगवलाच नाही तर या ठिकाणी काय, किती नुकसान या ठिकाणी आपलं होऊ शकतं. म्हणजे ती वस्तू माणसाच्या जीवनामध्ये किती महत्वाचे कार्य पार पाडत असते हे लक्षात घेऊन त्या वस्तूच्या भावभावना व्यक्त करता आल्या पाहिजे. त्याला म्हणतात आपण या ठिकाणी कल्पना प्रधान निबंध. किंवा बघा, पेट्रोल संपले तर काय होईल, गाड्या मोटार जे काही आपण कार्स व्हेकल त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या चालवतो त्या ठिकाणी काय होईल, बंद पडतील. म्हणजे आपल्याला फक्त सायकलचा वापर करावा लागेल किंवा जे आपल्या अदर वापर आहे गोष्टींचा या ठिकाणी आपण करू शकणार नाही. म्हणजे त्याची कल्पना केली तर आपण असं भरपूर या ठिकाणी त्या विषयाशी रिलेटेड या ठिकाणी आपण लिहू शकतो या ठिकाणी. किंवा कल्पना प्रधान निबंधामध्ये बघा, मी पंतप्रधान झालो तर, किंवा शाळा बंद पडल्या तर, अशा प्रकारे असे सुद्धा निबंध या सुद्धा विचारले जातात. आता बघा, आपल्या शाळा बंदच आहेत म्हणजे आपलं ऑनलाईन शिक्षण या ठिकाणी चालू आहे. म्हणजे कल्पना करा, आता तुम्ही जवळजवळ ही कल्पना अनुभवलेली आहे की 1 वर्षापासून तुम्ही आज घरी आहात. म्हणजे या ठिकाणी शाळा चालू आहेत पण त्या कशा आपल्या ऑनलाईन आहे, फेस टू फेस आहेत का, तर नाही. ती कल्पना केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच मुलांना आपली शाळा या ठिकाणी आज आठवत असेल की आज मी या ठिकाणी शाळेत असलो असतो तर. म्हणजे आज अनुभवल्यानंतर तो प्रसंग तुम्हाला कशा प्रकारे वाटला तुम्ही तर त्या ठिकाणी ते निबंधामध्ये लिहू शकतात. ही घटना तुम्ही अनुभवलेल्याच आहे या 1 वर्षामध्ये. म्हणजे अशा प्रकारच्या निबंधाची मांडणी यात करायची आहे. लक्षात काय ठेवायचं की कल्पना प्रधान निबंधामध्ये कल्पनेला भरपूर वाव असतो. म्हणजे या ठिकाणी काय तर सगळ्यात महत्वाचे मुद्दे म्हणजे या ठिकाणी ती जी वस्तू किंवा ती आपल्या जीवनामध्ये किती महत्वाची आहे ते या ठिकाणी ते लक्षात घेऊन या ठिकाणी ते मांडलं गेलं पाहिजे या ठिकाणी. आता बघा, कल्पना प्रधान निबंधामध्ये एक तुमच्या समोर एक निबंधाची मांडणी या ठिकाणी करून दिलेली आहे. मी डॉक्टर झालो तर. मग या ठिकाणी बघा, त्याच्यात कशा प्रकारचे पॉइंट या ठिकाणी तुम्हाला दिले जातात. निबंध, डॉक्टर व्हावेसे का वाटते, विविध आजार, कर्तव्य, डॉक्टरची आवश्यकता, लोकांची दुःखे, जनसेवा हीच ईश्वर सेवा. आता या कोरोनाच्या काळामध्ये बघा, डॉक्टरांनी या ठिकाणी डॉक्टर, नर्स, पोलीस या व्यक्तींनी या ठिकाणी आज खूप महत्वाचं काम या ठिकाणी आज केलेलं आहे. म्हणजे या पूर्ण वर्षभरामध्ये या ठिकाणी त्यांची गरज आपल्याला किती महत्वाची आहे या ठिकाणी त्यावरून आपल्याला असं वाटतंय की मी सुद्धा डॉक्टर झाले तर म्हणजे मी काय काय करेन. म्हणजे अशी कल्पकता या ठिकाणी त्या निबंधामध्ये आपल्याला मांडायची आहे या ठिकाणी. मग अशामध्ये बघा, या निबंध प्रकारात वृक्ष नष्ट झाले तर, सूर्य मावळला नाही तर. मी बघा पहिले काय सांगितलं, सूर्य उगवला नाही तर किंवा सूर्य मावळला नाही तर अशा प्रकारे सुद्धा त्याच्यात विचारलं जाऊ शकतो. किंवा परीक्षा नसत्या तर, बोर्डाच्या परीक्षा नाही झाल्या यावर्षी तर किती मज्जा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय काय अनुभव आलेले आहेत
म्हणजे भविष्य घडतं, मग त्याच्यामध्ये बघा कशा प्रकारचे मुद्दे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. भविष्य घडणे, आनंदोत्सव, निकालाची चिंता, विविध परीक्षा, जीव हैराण किंवा विविध बंधने या ठिकाणी परीक्षेमध्ये असतात. मग या ठिकाणी मग बघा या ठिकाणी अशा मुद्द्यांना धरून या ठिकाणी आपल्याला तो निबंध लेखन करायचा असतो या ठिकाणी. मग पुन्हा बघा, मी शिक्षिका झाले तर, किंवा मी अंतरिक्षयान चालक झालो तर, पृथ्वी बोलू लागली तर, पक्षी बोलू लागले तर, अशा प्रकारच्या निबंधांची मांडणी या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारचे निबंध या ठिकाणी कल्पना प्रधान निबंधामध्ये येऊ शकतात तुम्हाला. म्हणून या ठिकाणी या 3 निबंध प्रकारांपैकी कुठलेही 2 निबंधाचे प्रकार तुम्हाला परीक्षेत दिले जाणार आहेत. आणि मग त्या निबंधांपैकी तुम्हाला कुठल्या प्रकारचा इझी तुम्हाला निबंध वाटतो आहे तर तुम्ही या ठिकाणी तिथं लिहू शकतात. म्हणजे विषयाशी रिलेटेडच तुम्ही या ठिकाणी निबंध लिहायचा आहे. म्हणजे हे जे पॉइंट्स मी आज तुम्हाला सांगितले त्याच्याशी रिलेटेडच तुमचा निबंध असला पाहिजे या ठिकाणी. आता या निबंध प्रकारांमध्ये तुम्हाला कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारू शकतात. अमन पाल, डाऊट आहे कोणाला की निबंधाचा प्रकार हा अजून बी कठीण वाटतो आहे, मग आता या ठिकाणी काय करायचं? अशा वेळी तुम्हाला जे अनुभव आलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड तुम्ही तिथे लिहू शकतात. हा लक्ष्मी, हा बोला. हा अजून या ठिकाणी बघा आपल्याला काय म्हणजे जर तुम्हाला डाऊट्स असतील तर या ठिकाणी तुम्ही मला नंतर पुन्हा विचारू शकता त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी बघा आपल्या सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अजून जर तुम्हाला वाटत असेल की कल्पना प्रधान निबंध हा कठीण आहे तर तुम्ही जे 2 पॉइंट्स दिलेले आहेत म्हणजे कुठला प्रसंग लेखन आणि आत्मलेखन या दोघांपैकी माझ्या मते तरी या ठिकाणी हे दोघं निबंधाचे प्रकार खूप सोपे आहेत आणि तुम्ही एक जरी करून ठेवला तरी तुम्हाला तिथे या ठिकाणी तो इझी जाऊ शकतो. हा लक्ष्मी बोल. हाँ मिस, हम निबंध में मुहावरे का भी उपयोग कर सकते हैं? हाँ कर सकते हैं बिल्कुल। तो मिस अगर वो मुहावरा हिंदी में है तो उसे हिंदी में लिख सकती हूँ वही मराठी में करके? नहीं नहीं, वही मुहावरा मराठी में लिखो, वही जो मतलब शब्द लैंग्वेज हिंदी ही रहेगा, बस वर्ड मराठी में लिखने का? नहीं, मराठी में ही चाहिए बेटा वो, अच्छा। क्योंकि मराठी का पेपर लिख रहे हैं ना हम लोग, तो मराठी में ही चाहिए। और मिस ये आत्मकथा निबंध कितने पैराग्राफ में आना चाहिए? 3 से 4 पैराग्राफ में आपका निबंध लेखन आना चाहिए। मतलब मिस 1.5 पेज में ना? हाँ ओके। और मिस टाइटल वही रहता है ना जो दिया रहता है, वही टाइटल रखने का ना? हाँ वही लिखना है। ओके मिस। हाँ और किसी का कुछ डाउट? हाँ पूछो, हाँ पूछो, माइक ऑन करो अपना। अमन, हाँ आंचल, संगीता, हाँ पूछो। हेलो मैम। हाँ बोलो। मैम मैम अगर हम लोग मराठी में निबंध लिख रहे हैं तो अगर कुछ वर्ड हम लोग को मराठी में ट्रांसलेट नहीं करने, हाँ तो फिर चलता है, 1-2 वर्ड्स आपके हिंदी में भी आते हैं तो भी चलेगा। निबंध लेखन में 1-2 आपके ऐसे वर्ड्स हिंदी में आ रहे तो चलता है, ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं है। हाँ बोलो। हेलो, मेरा आवाज आ रहा है क्या? हाँ बोलो। आप नेटवर्क में नहीं हो शायद से, आपका आवाज कट करके आ रहा है।
हाँ सोनी बोलो आगे। अमन। Ma'am, I think they are not able to speak out. There might be some Yes, issue ma'am. with that. Can we wind up then? It's time up. No, Okay. still we have 5 minutes. ओके मैम ठीक। हेलो स्टूडेंट्स, अभी किसी को कुछ डाउट्स है तो पूछ सकते हो। हाँ नंदिनी पूछो। नंदिनी गुप्ता, रूपाली, और किसी को कुछ डाउट्स है तो पूछ सकते हो। हाँ विचारा, तुम्हाला काही विचारायचं असेल तर। नंदिनी, दुर्गा, हाँ विचारा। हाँ नंदिनी विचार, माइक ऑन कर। हाँ बोलो। टॉपिक दो तो फिर हम लोग करेंगे तो पता चलेगा ना कि हम लोग का कहाँ का मिस्टेक है। ऐसा रीड करने से थोड़ी ना आएगा, एक बार आप प्रैक्टिस करते थे तो हम लोग को फिर हम लोग को ही पता चलेगा ना। हेलो ठीक से बोलो, क्या बेटा आवाज नहीं आ रहा है। नंदिनी, प्रैक्टिस के लिए आपको चाहिए तो ठीक है, मैं आपको यहाँ पर जो आपके निबंध की जो नोटबुक रहती है ना, उसके आपके सर या मैडम ने आपको दिए होंगे, तो वो क्वेश्चन आप लोग सॉल्व कर सकते हो। या कृति पत्रिका में भी आपको दिए, देखो निबंध के प्रकार दिए हैं, उनमें से भी आप सॉल्व कर सकते हो। ये आपका टारगेट है, टारगेट के पीछे भी आपके निबंध के प्रकार दिए हैं, तो वो भी आप प्रैक्टिस कर सकते हो। मतलब कम से कम आपका निबंध का जो प्रकार है, निबंध लेखन 20 मिनट में आपको होना चाहिए। इतनी प्रैक्टिस आपको खुद को यहाँ पर अभी करनी है आपको, कि कम से कम आप लोग कितने टाइम में यहाँ पर आप लोग लिख सकते हो, ये आपके ऊपर डिपेंड करता है। हाँ दुर्गा। हाँ नंदिनी पूछो। हेलो। हाँ नंदिनी। हाँ पूछो। रूपाली। ओके ठीक है, मतलब अभी किसी को कुछ डाउट्स नहीं है क्या। ठीक आहे, सगळ्यांचे धन्यवाद। कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही पुन्हा विचारू शकतात आपल्याला कधीही। आपले BMC चे शिक्षक किंवा आम्ही स्वतः तुमचे जे काही डाऊट्स असेल तुम्ही विचारू शकतात।
Ma'am, we can wind up. Yes, ma'am. Okay, thank you, ma'am. Yes, ma'am. Students, stay continued for the next lecture.